साठी सर सामना सुरू सुरूच आपण नेक्स्ट टाइम तुझी मुलाखत घेऊ. ओके, वेल डन ऑल ऑफ यू. थँक्यू. चला ओव्हर टू यू कॉमेडी बॉक्स मध्ये सुनील शेलके सर. धन्यवाद. निलेशजी दस, त्याचबरोबर शरदजी पवार, त्याचबरोबर दिनेशजी मार्के, आपणास विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आयोजकांच्या वतीने सस्नेह निमंत्रण आहे तुम्हाला. तुमचं सहर्ष स्वागत. आदर्श चषक धानिवली 20-25 या तिसऱ्या रजनीमध्ये मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेले शिरगाव आणि त्यांच्या विरोधात आपण बघतो संकल्प प्रतिष्ठान खाटेघर. फलंदाजी करत असताना शिवप्रेमी शिरगावचे दोन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आपण बघतो. यानंतरचा सामना पवार 11 मालेड आणि रविराज ब्लास्टर जांबुडे या दोन संघांदरम्यान असणारे दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित राहणं गरजेचं असणारे. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळायचं होतं, इथे एज लागली आणि अत्यंत चांगला झेल तिकडे समाप्त करत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं. एक अत्यंत आक्रमक फलंदाजाला स्वस्तात बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज स्वप्नीलला आणि शिवप्रेमी शिरगावला लागलेला पहिला हादरा. बॅटर सचिन बाद. साठी फलंदाज दाखल होत आहेत गणेश चोरगे. अनुभवी फलंदाज आहेत गणेश. गोलंदाज तयार स्वप्नील बिराडेचा हा चेंडू ऑन ड्राईव्ह करायचं होतं आणि इथे हवं तसं टायमिंग जुळवता आलं नव्हतं. फलंदाजाचे ही हृदयाचे ठोके वाढले असतील. ज्या पद्धतीने चेंडू हवेमध्ये होता फार काळ, क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केला होता परंतु चेंडूपर्यंत त्याला पोहोचता आलं नव्हतं. ज्या स्टेजवरची टुर्नामेंट तुम्हाला खेळायला मिळत आहे तिथे हाफ चान्सेसचं कन्व्हर्जन तुम्हाला फुल चान्सेसमध्ये करता आलं पाहिजे. डेडिकेशन लेवल, समर्पित वृत्तीने क्षेत्ररक्षण इथे करता आलं पाहिजे. अलीकडे प्रसार माध्यमांच्या वतीने अनेक अशा क्लिप्स आपण बघतो जिकडे क्षेत्ररक्षक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक कठीण झेल करत तिकडे टिपत असतात. कोरावळे ब संघाचा संघनायक आपणास विनंती आहे, अजित राणे यांच्याबरोबर तुम्हाला त्वरित संपर्क साधायचा आहे. कोरावळे ब लेफ्ट राईट कॉम्बिनेशन शिवप्रेमी शिरगावसाठी गणेश चोरगे आणि सचिन या अगोदर बाद झालेले जॉन्टी. स्वप्नीलचा हा फुलर लेनचा चेंडू यॉर्कर लेनवर होता आणि अत्यंत चांगलं क्रिकेट इथे सचिनचं. आणखी एक इम्प्रोवाइज फटका, आगळ्या वेगळ्या शैलीने खेळला गेलेला सुपला चौकार. तर माघार स्वीकारावी लागते फलंदाज सचिन चोरगेला. आपला आवडता फटका खेळत असताना फलंदाज सचिन चोरगे बाद. दुसरा हदरा शिवप्रेमी शिरगावला.
चांगले खेळले दर्शन शिंदे. 1-2 वर्षांचा जर आपण विचार केला तर खरं तर शिवप्रेमी शिरगावमध्ये एक गोलंदाज म्हणून या खेळाडूची नियुक्ती झाली होती. गोलंदाजीमध्ये ही अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा हा खेळाडू, परंतु अलीकडे जो अनुभव मिळालेला आहे शिवप्रेमी शिरगावच्या वतीने अनेक स्टेजवर खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा वापर करत असताना इथे आता एक फलंदाज म्हणून सुद्धा नावारूपाला येत आहेत दर्शन. MGPLचं जे आयोजन झालं होतं त्या MGPL मध्ये शिरगावच्याच फ्रँचायझीकडून खेळताना प्रिशायलॉन पारतळेकडून खेळताना दर्शन शिंदेने फलंदाजी चांगली केली होती. स्वप्नील बिराडे शेवटचा चेंडू, फुललेंचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा. व्हॉट अ ग्रेट बॉल, अत्यंत चांगला चेंडू. हे षटक संपतं. पहिल्या षटकामध्ये 2 तगडे हदरे दिलेले आहेत गोलंदाज स्वप्नील बिराडेने प्रतिस्पर्धी संघ शिवप्रेमी शिरगावला. जॉन्टी आणि सचिन ही सलामीची जोडी खेळाडू कक्षामध्ये त्याने परतवली आणि पहिलं षटक संपलं. धावपल धाव आपण पाहिल्या 9, 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ लगेचच इथे करावा लागेल. निर्धारित 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटांचा अवधी. सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक असणार आहे. आपण खरं तर या अगोदर चंदूजी राणे यांच्या मनोगताकडे वळलो होतो. आमचे मनोज कार्वे सर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा हातखंड आहे. योग्य वेळेला योग्य प्रश्न विचारण्याचं कौशल्य तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. ते त्यांच्याकडे आहे. आणि वयाचा जर विचार केला तर या वयामध्ये त्यांचा जो उत्साह आहे दीपक, तो तरुणांना सुद्धा लाजवणार आहे. खरं तर ते सुद्धा तरुण आहेत, परंतु आता एक मर्यादा आहे. म्हणजे 40च्या वर वय गेल्यानंतर कुठेतरी आपण म्हणत असतो की आपल्याला काही शारीरिक व्याधी सुद्धा जडत असतात. प्रत्येकजण ओव्हर कॉशियस होतो. म्हणजे नुसता कॉशियस नाही अजित, तर ओव्हर कॉशियस. परंतु त्या सगळ्या गोष्टींना बाजूला सारत असताना तो जो उत्साह मनोज कार्वे सर त्यांच्या समालोचनामध्ये ती जी एनर्जी दाखवतात ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. खरं तर स्तुती करण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याला 3 मर्यादा आहेत असं मला वाटतं. की स्तुती करत असताना तो घटक अपूर्व असावा लागतो, अद्वितीय असावा लागतो आणि त्याचबरोबर अलौकिक असावा लागतो. ह्या 3 मर्यादा आहेत. परंतु विथ दी काय म्हणतो आपण त्याला, की खूप जबाबदारीनिशी हे मी म्हणतो, कारण गेली अनेक वर्षापासून आपण मनोज कार्वे सरांना ऐकत आहात. पहिलं षटक संपलंय. 9 धावा, धावपलकर 2 गडी इथे बाद झालेले आपण बघत आहोत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. दुसऱ्या एंडकडून दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज इथे तयार होत असताना आपण बघत आहोत. आणि यावेळेस गोलंदाज निखिलचा वापर इथे केला जात आहे. बघा 2 षटकांमधील वेळेचा अंतर कमी करता ज्या कर्णधाराला आलं तो कर्णधार बऱ्याचदा यशस्वी होत असतो. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेण्याची तिकडे वेळ येत नाही. व्हॉट अ ग्रेट बॉल, चांगला चेंडू, चांगला चेंडू. इथे पंचांना प्रश्न विचारलाय. समय सूचकता इथे दाखवत असताना आपण बघत होतो विकेट किपरला आणि त्याने दुसऱ्या संधीचा तिकडे वापर करण्याचा प्रयत्न केला होता. संधी ही तशी ही म्हणजे खूप स्लिपरी असते असं म्हणतात. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात आलेल्या प्रत्येक संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. त्याचमुळे संधीकडे तुम्ही एक वेगळ्या गांभीर्याने पाहणं अत्यंत गरजेचं आहे. चांगला फटका आहे परंतु प्लेसमेंट चुकले. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू खाली आले आणि आता हा साधा सोपा झेल खरं तर तिकडे सुटलेला आहे. रात्रकालीन क्रिकेटमध्ये मनोज कार्वे सर, मला असं माझं स्वतःचं मत आहे, कारण मीही रात्रकालीन क्रिकेट थोडंफार खेळलेलं आहे आमच्या गावच्या संघाच्या वतीने. प्रत्येक झेल कठीण आहे रात्रकालीन क्रिकेटमध्ये. त्याचमुळे या पद्धतीने चेंडू फार उंच गेल्यानंतर कमी वेगाने जरी तुमच्याकडे आला असेल तरी ती आव्हानं आहेतच आणि ती आव्हानं योग्य रीतीने पेलता आली नव्हती त्या क्षेत्ररक्षकाला. त्यामुळे तो झेल तिकडे सुटला. निखिल यावेळेस इथे खेचून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. टॉप एज लागली. क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला आणि त्याचमुळे तिसरा हादरा मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना शिवप्रेमी शिरगावला फलंदाज गणेश चोरगे बाद. बघा या स्पर्धेत या अगोदर एक ऑफिशियल अनाउन्समेंट तुमच्या सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचली असेल. ती पुन्हा एकदा मी रिपीट करतो की या स्पर्धेमध्ये जो चॅम्पियन संघ असणार आहे त्या चॅम्पियन संघाला, मग तो मुरबाड ग्रामीण मधून असो किंवा ओपन ग्रामीण मधून असो,
पुढच्या वेळेस या स्पर्धेमध्ये सम्मिलित होत असताना फक्त अर्ध शुल्क भरायचं आहे, पूर्ण शुल्क भरण्याची त्यांना तिथे गरज नसणार आहे. मुरबाडमध्ये या पद्धतीचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आलेला आहे, त्यामुळे आयोजकांचं आपण कौतुक करूया. या विषयाकडे पुन्हा येऊ. इथे काय घडलेलं आहे, गोलंदाजाने जवळजवळ त्याचा रनवे गिवअप केला होता, रनअप. त्यानंतर गोलंदाजाच्या समोर आयत्या वेळेला एक संधी आली. पुन्हा एकदा गोलंदाजाला असं वाटलं की हिचा आपण वापर केला पाहिजे, त्याने त्याचं काम केलं. तुम्हाला हे करता आलं पाहिजे, म्हणजे रेस्ट ऑफ दी वर्क शुड बी डन बाय अंपायर. ते नंतर पंचाला करायचंय, काय जे असेल कायदेशीर दृष्टिकोनातून बाद आहे की बाद नाही हे पंच ठरवतीलच. परंतु तुम्हाला संधी दिसली, तिचा वापर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जेपी पॅनल या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचगिरी करताना आपण सगळेजण बघत आहोत. पारदर्शकता ही त्यांची ओळख आहे. पंचांना कॉन्ट्रोवर्सियल न राहता पंचगिरी जर करता आली तर त्या पंचांचा पॅनल किंवा त्या व्यक्तिगत पंचांचं फार मोठं नाव बनत असतं. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे. आणि त्या जर पायंड्याकडे आपण पाहिलं तर जेपी सरांनी त्याचमुळे त्यांचं नाव मोठं बनवलेलं आहे. 2-3 अर्थाने खरं तर या सगळ्या गोष्टीकडे आपण बघू शकतो. मी नेहमी म्हणत असतो मनोज कार्वे सर की तुम्ही चांगलं काम जर केलं तर तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात येऊन पडतात, हा चौकार आहे. परंतु त्यासाठी क्रायटेरिया मुळात एकच आहे की काम चांगलं करायला लागेल. सुरुवात केली असेल जेपी सरांनी 1, 2, 3 पंचांमधून. अलीकडे त्यांच्याकडे 70 ते 80 पंच आहेत, संपूर्ण भारतामध्ये ते फिरतात. या अगोदर आपण प्रथमेशच्या किंवा तुमच्या तोंडून सुद्धा ते ऐकलेले. परंतु लगेचच तुम्हाला या संधी मिळतील असं नाही. त्या संधी ॲक्वायर करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला 100% द्यावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करावं लागतं. सिद्ध करणं अत्यंत महत्वाचं आहे. वेगवेगळे स्टेजेस तुम्हाला कव्हर करावे लागतात. मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला योग्य वेळेला चांगले निर्णय द्यावे लागतात. क्रायसिस सिच्युएशन हँडल करणं हे स्किल सुद्धा पंचांकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण बघतो, स्पर्धा मोठ्या असतात, नावारूपाला आलेल्या असतात, परंतु काहीतरी विक्षिप्त निर्णय कधीतरी पंचांच्या वतीने दिला जातो. त्यात त्यांचा फार मोठा काहीतरी त्यांचं चुकीचं आहे अशातला काय भाग नाही. त्यांचा पूर्वानुभव लावत असताना ते करत असतात. आणि क्रिकेट अलीकडचं असं आहे की ज्यामध्ये फार रॅपिड चेंजेस होतात. म्हणजे नियमांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्याचमुळं असं कधी होतं. परंतु जेपी यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने संपूर्ण या पॅनलची त्यांनी बांधणी केलेली आहे. ज्या परिसरात जातील त्या परिसरातील पंच त्यांच्याकडे उपलब्ध असतात, हे सुद्धा त्यांचं वैशिष्ट्य आहे. जेपी अँड ऑल टीमचं आपण कौतुक करूया. स्ट्रायकिंग यांना पंच आपण बघतो महेंद्र भवर सर, आणखी एक सुस्वाभाविक पंच त्याचबरोबर शेखर हिरगुडे सर, यांचंही कौतुक करूया. कौतुक आपल्याला या स्पर्धेचं करायचं आहे. मुख्य मुद्दा, या मुद्द्याकडे मला यायचं होतं की इतका मोठा स्टेज, इतका मोठा मंच, इतकं मोठं व्यासपीठ मुरबाड ग्रामीणच्या क्रिकेटसाठी उपलब्ध करून देणं किंवा तो विचार करणं हेच मुळात फार कठीण आहे. आणि तुमची बिलीफ सिस्टम, म्हणजे तुम्ही मनातून जर ठरवलं की एखादी अशक्य गोष्ट आपण करू शकतो तर मग तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळते. आणि तीच दिशा खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनातून इथे आयोजकांना मिळाली आहे असं आपण म्हणूया. कारण दर्जेदार, भव्य आणि दिव्य ही स्पर्धा आपल्या समोर आहे. अधिकच्या उंचीने टाकला गेलेला हा बिमर 9 पंचांनी घोषित केलेला आहे. अतिरिक्त नुकसान तिकडे होणार नाही. 1+1 2 धावा जरूर मिळतील. बऱ्याचदा फलंदाज फुलटॉस चेंडूसाठी तयार नसतो आणि त्याचाच परिपाक म्हणून, त्याचा परिणाम म्हणून बऱ्याचदा फुलटॉस चेंडूवर सुद्धा अधिकचे मोठे फटके येत असलेले आपण बघत नाहीत. खूप उंचीने आला होता, शोल्डरपेक्षा अधिक हाईटने चेंडू आला होता, त्याचमुळे अंतिम क्षणाला चेंडू फळीचा संपर्क फलंदाजाला जरूर करता आला नव्हता. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक बनलेला आहे 18. 3 गडी गमावलेले आहेत. तिसऱ्या षटकाला येवाना सुरुवात झालेली आहे. या अगोदर 2 षटकं संपली होती आणि तिसऱ्या षटकातील मला वाटतं तो पहिला चेंडू होता दीपक की जो बिमर हाताळण्यात आला होता. परंतु त्यानंतर लगेचच इथे पुनरागमन केलेलं आहे. हे स्किल तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. हे कौशल्य तुम्हाला अडॉप्ट करता आलं पाहिजे की एखादा चेंडू तुमच्याकडून तर योग्य नियंत्रणानिशी जर पडला नाही तर त्यानंतर येणारा चेंडू हा तुमचा घातक चेंडू असला पाहिजे. फलंदाजाला तिथे तुम्हाला शांत ठेवता आलं पाहिजे. तेच केलं होतं गोलंदाजाने. उजवेष्टीच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय ते गोलंदाजाने यावेळेस केलेला आहे. पंच आपल्याकडे वळण्याच्या पावित्र्यामध्ये आहेत, पाहायचं आहे. आता पंच इथे वळलेले आहेत. बघा, या गोष्टी सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये बदललेल्या आपण बघतो. पूर्वी एक असा काळ होता, जेपी सर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत, वाईड चेंडू आल्या आल्या पंच लगेचच इशारा द्यायचे की हा वाईड आहे. परंतु आता तसं केलं जात नाही. त्या चेंडूवरची कृती पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे ऍक्शन डेड झाल्यानंतर, कृती पूर्ण झाल्यानंतर पंच आपल्याला सूचित करतात.
आणि कधी कधी याचमुळे फलंदाज सुद्धा अतिउत्साह दाखवत असताना पंचांना चॅलेंज करताना आपण पाहिलेले आहेत. कधी कधी संघ सहकारी अथवा खेळाडू कक्षातून सुद्धा वेगवेगळे आवाज आलेले आपण पाहिलेले आहेत. परंतु बदल हा निसर्गाचा नियम आहे, आपण प्रत्येक जण म्हणत असतो. आणखी एक वाईट चेंडूंची सरबत्ती आपण बघतो, भरणा आपण बघतो या षटकामध्ये. एकूण धावांचा जर विचार केला तर धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत 22. पहिल्या गोलंदाजाने अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती, त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी त्याने मिळवले होते. दुसऱ्या गोलंदाजाचा विचार केला तर निखिलने त्याहीपेक्षा अधिक चांगलं षटक हाताळलं, त्याने 2 धावा त्यापेक्षा कमी दिल्या, 7 धावा खर्च केल्या, 1 गडी त्यानेही मिळवला. व्हॉट ए ग्रेट शॉट, इम्प्रोवाइज क्रिकेट, अत्यंत चांगला, दर्शनीय, प्रेक्षणीय, दर्जेदार दर्शनचा षटकार. फटका खेळला होता दर्शन शिंदेने. या फलंदाजाच्या फलंदाजीची मी चर्चा करत होतो. बघा तुम्ही उजवेष्टीच्या बाहेर शफल झाल्यानंतर नेमकं काय होतं. चेंडूची लांबी बदलत नाही, चेंडूची बदलते फक्त दिशा, आणि त्याचमुळे इथे योग्य रीतीने हा फटका त्याने खेळला होता. इंटेंट तर दर्शनचा फलंदाजीमध्ये 1-2 वर्षापासून असाच राहिलेला आहे. प्रदर्शन सुद्धा त्याचं फलंदाजीत चांगलं राहिलेलंच आहे. कॉन्फिडन्स मिळेल दर्शनला आणि त्याच कॉन्फिडन्सचा आता तो या पद्धतीने घातक रीतीने वापर करेल. एक टप्पा घेतला, चेंडू लॉंग लेग रिजन्सी सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. आणखी एक अप्रतिम दर्जेदार चौकार. त्या मैदानाच्या आतमध्ये दर्शन शिंदेची आपण बघत होतो. धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेले आहे 32 अर्थात 32 पर्यंत. आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेले आहेत. सुरुवातीला जॉन्टी आणि सचिन चोरगे त्याचबरोबर गणेश चोरगे बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की या धावफलकाला आता पुढे जाण्यासाठी फार संघर्ष करावा लागेल. खाचा खळग्यानी भरलेला प्रवास इथे कदाचित या धावफलकाच्या समोर येईल, परंतु धावफलकाने फार लवकर इथे बाळसं पकडलं असं म्हणायला हरकत नाही आणि याचं क्रेडिट श्रेय जाईल दर्शन शिंदेला. त्या पद्धतीने तो खेळतो. आता कॉन्फिडन्स दुणावलेला आहे, आत्मविश्वास हा गेन होणं अत्यंत गरजेचं आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीचे फटके सुद्धा खेळण्याचा प्रयत्न दर्शन इथे करेल. अयशस्वी प्रयत्न झाला होता स्विच हिटचा. 22च्या रूपाने धाव इथे मिळालेली आपण बघत आहोत. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. जवळजवळ 12.38च्या सरासरीने हा धाव पुढे चाललेला आहे. प्रोजेक्टेड स्कोअरचा जर विचार केला तर 61 ते 60 62 धावा बनतील आणि त्या जर बनल्या तर दुसऱ्या डावामध्ये चेस करताना संकल्प प्रतिष्ठान काटेकरला सुद्धा लोखंडाचे चणे चावावे लागतील, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजीची धार शिरगाव संघाकडे आहे, विशेषत्वाने त्यांचे गोलंदाज दर्शन शिंदे असतील, त्याचबरोबर तुषार असेल, त्याचबरोबर आपण रियाज असेल, वैभव असेल, हे सगळे चांगले गोलंदाज आहेत. त्याचमुळे मला असं वाटतं की पहिला टप्पा त्यांचा 50 ते 55 धावांचा डोळ्यासमोर असू शकतो फलंदाजी करताना. चांगलं बॅकअप आहे. इकडे आपण बघतो ऑर्थोडॉक्स स्लिप कॉर्नर अडवलेला आहे. एसटी रक्षकाने तर चेंडू सोडला होता, त्याला व्यवस्थित रीतीने चेंडू अडवता आला नव्हता. वाईट बॉल आहे आणि याचबरोबर इथे आपण बघतो एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. धावफलक पुढे जाईल, 35 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू इथे फेकण्यासाठी गोलंदाज स्वप्नील बिराडे तयार आहेत. 2 षटकांचा स्पेस स्वप्नीलचा पूर्ण होत आहे. रक्षात्मक रीतीने खेळतायत, समजदारीचं क्रिकेट, शानपणाचं क्रिकेट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फ्रंटलाईन बॉलर स्वप्नील बिराडे याच्या विरोधात आपण पाहिल्या या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार आला होता आणि 20 धावा मिळाल्या होत्या. त्याचमुळे आता अधिक मोठं षटक बनवण्याकडे फलंदाज दर्शनने पाहिलं नाही. फ्रंटलाईन बॉलरच्या विरोधात आक्रमकतेकडे तुम्ही वळलात तर तुमचा कधी कधी तिकडे गाशा गुंडाळावा लागू शकतो. या शक्यतेकडे योग्य रीतीने पाहत असताना दर्शनने डिफेन्सिव्ह फटका खेळला. 3 षटकं संपली. प्रथम फलंदाजी करतायत शिवप्रेमी शिरगाव. धावा बनलेले आहेत 12.00च्या धावांच्या सरासरीने 36. 3 गडी आतापर्यंत शिरगावने गमावलेले आहेत. चला लगेच चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाजाला इथे तयार व्हावं लागेल. ज्या पद्धतीने सगळे संघ सहकारी आश्चर्यकारक मुद्रेमध्ये तिकडे आहेत त्याचं कारण माझ्या तर लक्षात आलं नाही. दीपक तुम्हाला काही ठाऊक असेल तर सांगा.
तिसरं षटक संपलेलं आहे. मला असं वाटतं चौथ्या षटकात गोलंदाज कोणता नियुक्त करावा याविषयी जी चर्चा होती त्यावरून या पद्धतीचं आश्चर्य तिकडे व्यक्त करण्यात आलेलं आहे. चौथं षटक सुरू केलं जात आहे. पाहायचे चौथ्या षटकासाठी यावेळेस गोलंदाज ऋतिक वाघचा वापर इथे केला जात आहे. या स्पर्धेच्या सहकार्यदात्यांचा सौजन्यदात्यांचा जर विचार केला तर इतकी मोठी स्पर्धा आयोजित करत असताना संबंध धानिवली गावातून संपूर्ण धानिवली गावातून सौजन्यदाते समोर आलेले आहेत. तन मन धन सढळ हाताने ही स्पर्धा आपली आहे. ही स्पर्धा मानाची आहे, परंपरेची आहे, सन्मानाची आहे, अभिमान आणि स्वाभिमान जपणारी आहे. त्यामुळे आपण जी स्पर्धा करतो ती सर्वोत्तम बनली पाहिजे हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगत असताना अनेकांनी या स्पर्धेला सहकार्य केलेले आहे. त्यांच्या नावाच्या उल्लेखाकडे आपल्याला जावंच लागेल. चौथं षटक हेलिकॉप्टर ऑन ड्राईव्ह. दर्शन शिंदेचा क्षेत्ररक्षकाने कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. इथे यावे क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी चांगली, त्याचमुळे दुसरी धाव. अडचणीत सापडलेला आहे फलंदाज तुषार आणि इथे चौथा हादरा मिळतोय फलंदाजी करत असताना शिवप्रेमी शिरगावला. तुषार बाद. हर्षल बिराडे त्याचबरोबर स्वप्नील बिराडे मैदानाच्या आतमध्ये खाटेकरच्या वतीने खेळत आहेत. त्यांना त्यांचे मामा ओझरलीचे शैलेशजी कांबेरे यांच्या वतीने लक्ष शुभेच्छा आलेल्या आहेत. मी अगोदर चंदू तुमच्याबरोबर ती चर्चा केली होती. हर्षल बिराडे मला असं वाटतं स्वप्नील बिराडे या खेळाडूविषयी की पोटेन्शियल चांगलं आहे स्वप्नील बिराडेकडे. तुमच्याकडे पोटेन्शियल आहे म्हणून तुम्ही गावच्या संघामध्ये खेळता, परंतु त्या पोटेन्शियलचं कन्व्हर्जन परफॉर्मन्समध्ये तुम्ही किती करता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या पद्धतीच्या मोठ्या स्टेजची जी संधी आहे, ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला गाजवता आली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतीलच स्वप्नील बिराडे त्याचबरोबर हर्षल बिराडे. संपूर्ण खाटेकर संघाला आपण शुभेच्छा देऊया. प्रतिस्पर्धी संघ आहे शिवप्रेमी शिरगाव. यावेळेचा फटका सुद्धा चांगला आहे. काय फटका केलेला आहे, पिकअप फ्लिकचा फटका. फार लवकर पिकअप केलं, चेंडूची लाईन आणि लेंथ रीड केली आणि त्यानंतर मनगटाच्या साहाय्याने डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून हा हवाई फटका खेळला. षटकार. गावकरी ते रावकाय करी असं मराठीमध्ये अत्यंत चांगली म्हण आहे. ही स्पर्धा आयोजित होत असताना संपूर्ण गावाचं सहकार्य आहे. जय मल्हार प्रतिष्ठान धानिवलीच्या वतीने त्यांचे चेअरमन चंद्रकांतजी भंडारी साहेब यांच्या वतीने ग्रामीण मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल इथे देण्यात आलेली आहे. तुमच्या सहकार्याची आम्हाला जाणीव आहे. आपल्या सहकार्याच्या बद्दल आम्ही आपले शतशः ऋण व्यक्त करत आहोत. स्विच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं कनेक्शन आलेलं आहे. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याकडे आपण जाणारच आहोत. तत्पूर्वी चेंडू लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. लेग बायच्या रूपाने आलेला चौकार. गोलंदाजाचा जर विचार केला तर गोलंदाज कमनशिबी ठरले होते. इतका चांगला चेंडू त्याने फेकला होता, परंतु क्रिकेटमध्ये हे सगळं होत असतं. हा चौकार आला. सन्मान्य विठ्ठलजी राणे साहेब, विठ्ठल शेठ राणे या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तुमचंही बहुमूल्य योगदान या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मिळालेलं आहे. आपल्या सहकार्याचीही जाणीव आयोजकाने आपले शतशः आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. आणखी एकदा हेलिकॉप्टर स्ट्रेट ड्राईव्ह. या फलंदाजाने हेलिकॉप्टरचा चार्ज घेतलेला आहे आणि आतापर्यंत तिसरा फटका त्याचा यशस्वी आपण बघतो. आणखी एक हवाई हल्ला, भव्य आणि दिव्य षटकार. षटकारांचा व्यापारी बनलेला आहे फलंदाज दर्शन शिंदे. दर्शन शिंदेचं फलंदाजीचं प्रदर्शन अवाक करणार आहे. अत्यंत चांगली फटकेबाजी योग्य वेळेला येते. संघाची मदत करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वाघाप्रमाणे लढतोय. एक्सलरेशन दिलेलं आहे या इनिंगला दर्शनच्या वतीने. कॉन्फिडन्सचा किती महत्वाचा रोल असू शकतो या अगोदर मी म्हटलं होतो. ऑनसाइडला स्क्वेअर लेगच्या वरून जो एक फटका खेळला होता, इम्प्रोवाइज फटका दर्शनने, तिथून त्याला जो आत्मविश्वास मिळाला त्याने मागे वळून पाहिलं नाही. चांगली इनिंग दर्शनची. हलकेच खेळतोय. रुबी कट, रेशमी टच
ज्याला आपण म्हणतो एकच धाव इकडे मिळेल. पवार 11 मालेड आणि रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे आपण मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी प्रस्तुत होणं अत्यंत गरजेचं असणार आहे. आणि दोन्ही संघांचं आगमन या अगोदरच झालेलं आहे हा सामना सुरू होण्यापूर्वी. त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे की बिफोर टाइम तुम्ही नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग कराल. 54 धावा बनलेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील स्टार्किंग याला फलंदाज रियाज. गोलंदाज फार दूरवरून येत आहेत. ऋतिक 2 षटकार आतापर्यंत त्याने बेअर केलेले आहेत. यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. हार्ड लेंथवर चेंडू ठेवला होता. अतिरिक्त उसळी दिली होती. पंचांच्या जवळ आल्यानंतर गोलंदाजाची गती थोडी कमी होत असलेली आपण पाहिलेली आहे. त्याची शैली आता इथून पुढे विश्लेषित करता येणार नाही. याचं कारण एकाच षटकाचा स्पेल त्याच्याकडे आहे आणि तो पूर्ण झालेला आहे. 4 षटकं संपतायत. धावपलकर धावा 54, 4 गडी बाद. टॉससाठी येऊन थांबा दोन्ही कॅप्टन्स. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे आणि पवार 11 मालेड कॅप्टन या. आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील यानंतरचा सामना मुरबाड ग्रामीण मधून चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी असा असणार आहे. आनंदवाडी आणि खांदारे आपणही आम्हाला जर लाईव्ह मध्ये ऐकत असाल तर तुमच्यासाठी आम्ही ती सूचना देतो की तुम्हालाही लवकरात लवकर स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडानगरी धानिवली गाठायची आहे. लवकरात लवकर या. बिफोर टाइम या. 54 बनलेले 4 गडी इथेपर्यंत गमावलेले आहेत. बघा अधिकचा वेळ नाहीये त्यामुळे गोलंदाजी करणारा संघ आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पूर्ववत करा. या डावाचा विचार केला तर आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 8:55 या डावाला सुरुवात झालेली आहे. चोपन्न धावा धावपलकावर 4 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. 5वं षटक फेकण्यासाठी पाहायचंय कोणत्या गोलंदाजाकडे इथे ही जबाबदारी दिली जात आहे. खाटेगर आणि त्यांच्या विरोधात आपण शिरगाव या 2 संघांदरम्यान ही पहिल्या फेरीची लढत बघणार आहोत. यानंतर पवार 11 मालेड, रविराज ब्लास्टर जांभुर्डे दोन्ही संघ मुरबाड ग्रामीण मधील दादा संघ आहेत, दिग्गज संघ आहेत. मालेड आणि त्याचबरोबर जांभुर्डे दोन्ही संघांना दोन्ही गावांना क्रिकेटची चांगली परंपरा आहे. अधिकचा वेळ घेतला जात आहे. गोलंदाज आपणास ही सक्तीची सूचना आहे. आता तुम्ही लवकरात लवकर हे षटक सुरू करणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रेमचा वापर इथे केला जात आहे. प्रेमचा जर आपण विचार केला तर खाटेगावातील अत्यंत चांगला हा गोलंदाज आहे. फलंदाज म्हणून सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता प्रेमकडे आहे. परंतु प्रेमला फलंदाजीची तितकी संधी मिळत नाही. पाहायचं आता गोलंदाजीची जी संधी मिळालेली तिचा वापर तो कसा करेल. शेवटचं षटक 54 बनलेले आहेत. स्ट्रायकिंग याला बॅटर दर्शन 25 वर व्यक्तिगतरित्या खेळतोय. आणखी एक चांगला फटका फ्लिकचा आपण बघतो. फक्त आणि फक्त मनगटी ताकदीचा वापर केला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदलं. आणखी एकदा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार. दर्जेदार चौकार. यावेळेस पंचांचं बोट आबाळाकडे. मोठा हादरा इथे मिळतोय फलंदाजी करत असताना. शिवप्रेमी शिरगावला ज्या फलंदाजाने धावपलकाला प्रामाणिक वेग देण्याचा प्रयत्न केला होता 29 वर त्याचा डाव संपतोय. फलंदाज दर्शन शिंदेबाद. याच दरम्यान धानिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा उद्योजक एकनाथजी राणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं आदर्श चषकामध्ये सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. चालू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद द्विगुणित करा. 58 धावा बनलेले आहेत. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर प्रेमने कोणताही प्रेम दाखवलं नाही, कारुण्य दाखवली नाही, प्रीती दाखवली नाही. इथे फलंदाज दर्शनला त्याने बाद केलेलं आहे. दर्शन बाद झाल्यानंतर मला असं वाटतं दीपक 5 ते 6, 7 धावांचा डिफरन्स तिकडे कदाचित क्रिएट होऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन शिंदेचे मोठे बंधू, ज्येष्ठ बंधू. फलंदाजीच्या क्रमाचा विचार केला तर ज्येष्ठ बंधू आता कनिष्ठ बनलेले आहेत. इतर गोष्टींमध्ये मात्र तसं होत नाही. मोठ्या भावाचं स्थान वेगळं असतं. परंतु
कौशल्य फलंदाजीचं दर्शनचं अधिक चांगलं आहे. प्रदर्शन सुद्धा त्याने चांगलं केलं. अ फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड असं म्हटलं जातं. गरजेच्या वेळेला उपयोगाला येतो तोच खरा मित्र. इथे संघाची गरज ओळखली होती आणि मी नेहमी चर्चा करत असतो की तुमच्या सामर्थ्याची खरी परीक्षा ही प्रतिकूल परिस्थितीमध्येच असते, संघर्षाच्या काळामध्ये असते आणि तो संघर्षाचा काळ दर्शनने आपल्या नावावर केला. 60 धावांपर्यंत डाव पोहोचलेला आहे. पाहिजे इथून पुढे जितक्या धावा बनतील मला असं वाटतं त्या धावा या सामन्याच्या निकालावर परिणामकारक ठरू शकतील. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रेम तयार होत आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत मयूर शिंदे. कमी गतीने चेंडू हाताळला. एसटी रक्षक एक्स्टॅनच्या अगदी जवळ आहे. एस्टॅन बरोबरची मैत्री एसटी रक्षक आणि ते कायमच ठेवलेली आहे. आणि एसटी रक्षण हा तुमच्या टीम मधील किंवा तुमच्या संघातील अत्यंत महत्वाची बाब असते. महत्वाचं ते डिपार्टमेंट असतं, आस्पेक्ट असतं. बघा एसटी रक्षक ज्यावेळेस एसट्यांच्या जवळ उभे असतात त्यावेळेस होतं काय की फलंदाजाची मानसिकता बदलते. हा वाईड आहे. 1+1 2 येतील. फलंदाजाची मानसिकता बदलते. दुसरी महत्वाची गोष्ट फलंदाजाच्या हालचालीवर परिणाम होत असतो आणि तो परिणाम योग्य रीतीने जर गोलंदाजाने निहाळला आणि योग्य टप्प्यावर त्याला जर गोलंदाजी करता आली तर फलंदाजाला अधिकच्या धावा तिकडे मिळत नाहीत. त्यामुळे एसटी रक्षक एसट्यांच्या जवळ असणं सुद्धा गरजेचं आहे. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. प्रेम कमी रनअपमध्ये गोलंदाजी करतो परंतु अतिरिक्त शरीराचा वापर आयत्या वेळेला त्याच्या वतीने केला जात आहे. त्यामुळे या पद्धतीचा वेग तो जनरेट करतो. फलंदाजाला गतीमध्ये परास्त केलं होतं. फ्रंट फुटला पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. फलंदाज धावबाद. चेंडू यानंतर इथे फेकला जाईल. पाहिजे शेवटच्या चेंडूसाठी गोलंदाज प्रेम तयार असतील. प्रेमचं कौतुक करावं लागेल कारण प्रेमच्या विरोधात पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक प्रेमने केलेलं आहे. पुनरागमन त्याचं झालेलं आहे. शेवट कसा असणार आहे या षटकाचा त्याचबरोबर या डावाचा हे पाहायचं आहे. पॅडमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंच त्यांच्या जागेवरून थोडे बाजूला येत आहेत. पंच समालोचन कक्षाच्या दिशेने वळत आहेत. दोन्ही हात फैलावलेले आहेत. हा चेंडू वाईड आहे. ज्या धावफलकाची दीपक आपण चर्चा केली होती अर्ली इनिंग मध्ये की धावफलक 61-62 पर्यंत जाईल. 64 तर तंतोतंत बनलेले आहेत. पाहिजे अधिक किती धावा बनतील. शेवटचा चेंडू आहे. षटकार आला तर 70 गाठू शकतात फलंदाजी करणारा संघ. प्रयत्न तर इथे केला गेलेला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवतायत. त्यानंतर फेकी केली जाईल. इथे फलंदाज अडचणीत असतील. यस आणि त्याचीच पुष्टी मैदानी पंचांच्या वतीने केली जाते. एक धाव इथे व्हॅलिड असेल. धावा बनलेले आहेत पहिल्या 5 षटकांमध्ये. पहिल्या डावामध्ये शिवप्रेमी शिरगावच्या 65 ज्यामध्ये व्हायटल कॉन्ट्रीब्युशन देणारा फलंदाज आपण पाहिला दर्शन. ज्याच्या डावाच्या अवतीभोवती हा सगळा डाव फिरला. त्याचे 29 धावा. इतर छोटे छोटे कॅमिओ आपण पाहिले. 65 बनल्या. 66 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये ते म्हणजे संकल्प प्रतिष्ठान खाटेघरला. हे व्हिज्युअल्स आपण 10 क्रिकेटच्या ऑनस्क्रीन बघत आहोत. ज्या पद्धतीने फलंदाजाला धावबाद करण्यात आलं होतं. जाऊया यानंतरच्या महत्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघनायक जोडले जातील. पवार 11 मालेड आणि रविराज ब्लास्टर जांबुर्टे आणि त्याचबरोबर तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मनोज कारवे सर. येस थँक्यू सो मच सुनील शेलकर सर. माझ्यासोबत 2 कॅप्टन्स आहेत. मालेटचा कॅप्टन जय पवार आणि जांबुर्डे संघाचा कॅप्टन रमेश धस. तर मी मान्यवर म्हणून विनंती करतोय एकनाथजी दादा राणे आपण जे नुकतेच आले आपल्यामध्ये उद्योजक आपण या. आपल्या शुभ हस्ते मी टॉस करू इच्छितो. एकनाथजी राणे साहेब याच्या शुभ हस्ते करूया आपण पुढच्या सामन्याचा प्रेक्षक. टॉस महत्वाचा टॉस असेल. बिग फाईट बिटवीन मालेड अँड जांबुर्डे. तरुण कर्णधार पाहतो आपण जय पवार. त्याला जबाबदारी दिली मालेड संघाने आणि सोबतीला जांबुर्डेचे रमेश धस आमच्यामध्ये जोडले जातील. मान्यवर राणी दादा या. वेलकम. आपल्या शुभ हस्ते टॉस स्पिन करा. टॉस दाखवू नका. मालेरचा कॅप्टन कॉल देणार आहे. स्पिन करा. वरती स्पिन करा. हेड कॉल फ्रॉम जय पवार. हेडच आलेलं आहे. टॉस जिंकलाय मालेरच्या कॅप्टनने. आपण असंच तर राणी दादा. जय पवार कॅप्टन. एक आमचे जय पवार पंच आहेत बघा. मोठी जबाबदारी स्वीकारतात ते. तुम्ही सुद्धा मोठी जबाबदारी घेतली आहे.
कॅप्टन्सी दिली आहे तुमच्या परफॉर्मन्सनुसार की तुम्ही काय लकी आहेत संघासाठी? मी लकी आहे संघासाठी. म्हणजे आम्ही अपेक्षा करू शकतो की जिंकणारच काही करून. कशी वाटते स्पर्धा आदर्श चषक? आधी कधी खेळला या स्पर्धेमध्ये? हो खेळलोय गेल्या वर्षी. मग निर्णय काय होता? बॅट बॉलिंग आता निर्णय काय घेतला आता टॉस जिंकल्यानंतर? घेतलं. मागच्या वर्षी काय झालेलं? हरलं होतं की जिंकला होता? हरलो होतो. मग आता काय हरायचं की जिंकायचं? आता जिंकायचं. कसं काय जिंकणार? त्यासाठी काय करावं लागेल? बघू आता कशी कुणाल रोहन आहेत बॉलिंग आणि केते बघू त्यांच्यावर विश्वास आहे माझा. आणि स्वतःवरती किती विश्वास आहे? तू संघाला कसं पुढे नेशील? तुझी जबाबदारी काय? चांगली बॅटिंग करतो, बॉलिंग की अगदी फक्त कॅप्टन्सी करणार? कॅप्टन्सी. वा, मस्त बोलला जय. आणि मला समजलं होतं की तुला बोलता येत नाही, तू तर पोपटासारखा बोलतो यार. बॉलिंगचा निर्णय घेतलाय. रमेश दास, आपल्या समोरचा संघ मालेड आहे, या संघाविरुद्ध तुम्ही या मोसममध्ये खेळलात का? 2 हात झाले तुमचं. या सत्रामध्ये आम्ही खेळलो नाही, परंतु मागच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध खेळलो होतो आणि त्यांनी त्यावेळी चांगला खेळ केला आणि आम्हाला करता आलं नाही, परंतु यावेळी आम्ही ती भर काढणार. मागच्या 2 रजनी आपण सामने बघितले असतील. अक्षरशः आदर्श चषकाने एक इतिहास घडवलाय. तुमच्या मनाला काय वाटतंय? तर मागच्या वर्षी नाही तर अगोदरपासून पाहतो ही स्पर्धा खूप वेगळी स्पर्धा आहे. मुरबाडमध्ये धडाकेबाज चषक आणि आदर्श चषक ही मुरबाडमध्ये अतिशय नावाजलेल्या 2 स्पर्धा आहेत आणि खरोखर या 2 स्पर्धांमुळे मुरबाडमधील क्रिकेट आज मुंबई किंवा मुंबई बाहेर गेलेला आहे आणि निश्चितच ही मुरबाडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि या आयोजकांसाठी मी विशेष करून वामनदादा असतील, मल्हारी असेल, श्याम यांना या स्पर्धेसाठी विशेष अशा आमच्या रविराज ब्लास्टर टीमच्या वतीने शुभेच्छा देतो. खूप सुंदर असं नियोजन. आणि मुरबाड नगरीसाठी तुमचं काय आव्हान आहे एक्झॅक्टली, की अशी स्पर्धा जी रेखाटली गेली आहे, मुरबाडच्या पूर्ण लोकांसाठी तुम्हाला काय सांगायचं आहे? मुरबाडकरांसाठी नाही, परंतु मुरबाडमधील खेळाडूंसाठी सांगेल की अशी स्पर्धा आयोजन करणं खूप कठीण आहे. आता आम्ही सुद्धा असं आयोजन करत असतो. ही स्पर्धा आयोजन बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटतं की नाईटचं आयोजन करायला पाहिजे, परंतु ही गोष्ट सोपी नाही आणि या नाईट स्पर्धांमध्ये खेळणं हे आमचं एक स्वप्न आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी धडाकेबाज चषक असेल, धानेवली स्पर्धा असेल, या स्पर्धा आम्ही सातत्याने खेळत असतो. काय वाटतं बॅटिंगसाठी किती धावा तुम्हाला योग्य असतील इथे खेळताना? पहिली बॅटिंग करायची आपल्याला 5 षटकाचा मुकाबला. बॅटिंगसाठी बोलायचं झालं तर आमच्याकडे चांगले फलंदाज आहे. जय, दिनेश, त्यानंतर अक्षय आहे, हरेश, नयन, चांगले फलंदाज आमच्याकडे आहेत आणि त्यांनी जर चांगली बॅटिंग केली तर आम्ही 60+ धावसंख्या निश्चितच उभी करू आणि ती निश्चितच फायटिंग टोटल असेल आमच्यासाठी. त्यासाठी शुभेच्छा. हे होते रमेशजी जज, हे होते जय पवार, दोन्ही कॅप्टन. टॉस जिंकला जय पवारने, म्हणजे मालेच्या कॅप्टनने. त्यांनी निर्णय घेतला बॉलिंग करण्याचा. जाऊया कमेंटी बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत कल्याण डोंबिवलीचा एक सुंदर आवाज प्रथमेशजी ठाकूर सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. सर्वांचा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची, परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी क्रिकेटची महास्पर्धा म्हणजे आदर्श चषक धानिवली 2025. पर्व 33 आहे आणि ज्या पर्वाचा आम्हा सर्व मुरबाडकरांना आणि धानिवलीकरांना गर्व आहे अशी क्रिकेटची महास्पर्धा आपण अनुभवत आहात. जबरदस्त मजा येईल. टुडे नाईट अँड बिग फाईट आणि वातावरण झालं आता टाईट. 66 धाबांची गरज आहे. पहिल्या बरोबर ती मिळाली सिंगल. चांगली सुरुवात झाली इथे बॅटिंग करत असताना. आपण पाहतोय संकल्प प्रतिष्ठान काटेकरची सिंगलने सुरुवात. 50-50 स्टार्ट. ऑप्शनच्या बाहेर ठेवला, दूर फॉलो करण्याचा प्रयत्न बॉलला केला. बॅटरनं व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. शिरगावचे टीमचे खरं तर बिग सपोर्टर ज्ञानेश्वर चोरगे आमच्या अतिथी मंचावरती विराजमान आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो स्पर्धेच्या वतीनं. वन ऑफ द क्रेझिएस्ट आयकॉनिक टुर्नामेंट. फटका सुंदर आहे. क्या बात है. लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिट नाही, हा स्वीट आहे. बॉलला पाठवलाय थेट सीमा पलीकडे. 4 धावा. ठोक डीजे. काटेकरचा कोणत्याही फलंदाजाने जर 3 चौकार आणि 3 षटकार लगातारचे पाठोमागचे खरं तर पटकावले तर प्रफुल्ल देशमुख आणि अक्षय शिंगोले यांच्या वतीनं 500. 500 पहिला आलाय. ऑफसाईड रिचर मध्ये फोर्स केला एनफिल्डच्या डोक्यावरनं. अतिशय सुंदर फटका होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्लासिकल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका बॉलला पाठवलाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धन धन करत 4 धावा.
मानाचा सन्मानाचा अभिमानाचा आहे हा चषक आमचा दानिवलीकरांचा वर्ल्ड कप आहे. ग्रामीणचा वर्ल्ड कप, मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण पाहत असतो आदर्श चषक दानिवली 2025. तिसरी रात्र आजची आणि तिसऱ्या रात्रीतला मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक देखील तिसरा रंगतोय. सध्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं ताबडतोड बॅटिंग झाली, प्रत्येक गोलंदाजाची अक्षरशः पिसं उपटण्यात आली आणि आता सडेतोड प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट, जशास तसं ठोसाच ठोसा झाला म्हणतात ना, अगदी तेच पाहायला मिळत आहे. ऑनसाइड पॅक करण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. आउटफिल्डमध्ये 2 फिल्डर, डीपमध्ये आता वाईडिश लॉंग ऑन लॅग फिल्डर काउ फेजमध्ये चाललाय आणि त्यानंतर डीपमध्ये मिड विकेट रिजन लॅग फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. रिवर्स अस्त्र बाहेर काढलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर केलाय, सलगचा तिसरा देखील आलाय, 500 रुपयांचा प्रबळ दावेदार ठरलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचसोबत 1111 रुपयांचं देखील बक्षीस दिलं जाईल. ते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर डॉक्टर रामचंद्रजी भोईर साहेबांच्या वतीनं क्या बात है, पारितोषिकांचा खैरात केलं जातं. यहाँ पर ओठो से नहीं नोटो से बात होती है. दानिवली चषक, खरं तर आदर्श चषक दानिवलीची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. जबरदस्त बॅटिंग ऍक्शन रिप्ले रॉय आपल्याला दाखवतील पुन्हा त्या फ्रंट अँगलने, समोरचा अँगलने आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे, रिवर्स अस्त्र बाहेर काढलं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हल्ली क्रिकेट डेव्हलप झालंय, डबल ब्लेडच्या बॅट्स आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर प्रत्येकाकडे आहेत 6,000 7,000. खरं तर बॅट तितकी किंमत झाली आज बॅटची. पायामध्ये शूज तुम्ही पाहतात 5-5 6-6 हजाराचे घातले जातात. अत्याधुनिक क्रिकेट खरं तर तुम्ही पाहताय, तंत्रज्ञान विकसित झालं आणि मॉडर्न डे क्रिकेट आहे. प्रत्येकी खेळाडूला व्यासपीठ सेट झालेलं आहे. तुम्हाला फक्त येऊन तुमचं प्रदर्शन करायचं आहे, चांगला खेळ दाखवायचा आहे. नो डाऊट इथून पुढे मोठमोठ्या संघांमध्ये संधी तुम्हाला मिळेल. 3 चौकार आल्यात, स्वप्नीलचा बॅटबंद, स्वप्नील रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, ही दुधारी तलवार आहे, लगा तो आबाद वरना बर्बाद. लालगट्ट रणकंदन माजवणाऱ्या बेल सॉफ्ट केल्यात आणि विकेटचा पतन झालाय. फलंदाज होतोय बाद, लागणारा पहिला मोठा धक्का. फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला बॅटर स्वप्नील बाद होतोय. 3 चौकार आल्याच्या नंतर रिप्लाय कसा केला बॉलरने, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सध्या पाहत आहोत. स्क्वेअर अँगलने आणि येस थेट या स्टंपवरती आदळला. बघत राहिले अक्षरशः गोलंदाजाकडे की ये क्या कर दिया भाई आपने. सुंदर रित्या आपल्याला रिप्ले टेलिकास्ट, 2 पायांचा मधून थेट या स्टंपवरती धडकलाय चेंडू, विकेट मिळाली. फलंदाज बाद होतोय स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर या संघाला, काटेकर संघाला 67ची गरज आहे. विकेट गमवून चालणार नाहीये, विकेट टिकून खेळायचं मैदानामध्ये. धावांचा मोह एकदा की यायला लागल्या धावा तर तो आवरता येत नाही आणि खरं तर त्या मोहामध्ये विकेट गेली आहे. आमचे खरं तर बालचंद्र भोईर यांचे सुपुत्र सध्या तुम्ही पाहता आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. जय बालचंद्र भोईर यांना तुम्ही पाहतायत. त्यांची मुलगी मला तर वाटतं एक चांगली गायिका बनेल पुढे जाऊन, कारण फार सुंदर साईबाबांचं संगीत तिने गायलंय. ऑन साईडला क्षेत्ररक्षकाने खरं तर चान्सच घेतला नाही, धावलाच नाही. बॉल निघून चाललाय मिड विकेटच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती 4 दूर राहिले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. स्लॉट मध्ये होता, जूसी ऑफ फॉली उडवला थेट मिड विकेटच्या वरून चौकार आला. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी पुढ्यातून निघाला बॉल. 4 मिळाल्या. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फुलते बहरते, पुढे सरसावते, टोटल स्कोर कार्ड वरती येऊन पोहोचते 18 वरती. 3 चौकार सलग आपण पाहिले ते स्वप्नीलचा बॅटमधनं आणि मैदानामध्ये आल्या आल्या चौकार लगावला तो बॅटर प्रेमनं. 400च्या स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग करतोय. नुकताच मुंबई इंडियन्सच्या संघाचा सामना आपण पाहिला. हार्दिक पांड्या 450च्या वर स्ट्राईक रेटने बॅटिंग करत होता. क्लिअरिटी मस्त आहे. टेंक्रिक लाईव्ह, आर्यन भोईर, सध्या अजय भोईर आम्हाला जोडले गेलेत ऑनलाईन. सुंदर कमेंट्स येतात यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. जे प्रेक्षक ऑनलाईन पाहत आहेत त्यांच्या कमेंट्स सध्या तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्या जातात. थँक्यू सो मच अजय भोईर, कुणाल मात्रे आणि टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून आणि धानिवलीकरांच्या माध्यमातून आम्ही तुमचा आभार व्यक्त करू. धानिवलीचे सुपुत्र आहेत, डोंबिवलीमध्ये खरं तर कार्यरत आहेत सध्या, तिथे ते राहत आहेत पण तिथून या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत. 24 चेंडू 48 धावांची गरज या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. दर्शन गुरुदाची मागपर. पॉवर प्लेचा दुसरा षटक, स्वागत केलंय दर्शनचं भव्य स्वागत तुम्हाला पाहायला मिळेल. इट्स अ टॉवरिंग सिक्सर, 6 धावा, षटकार. व्हॉट अ शॉट वॉज दॅट.
into the slot and out of the plot. या क्रीडांगणाचा बाहेर पाठवलाय. बॉलला सांगितलं बराच का तू आत होतास, आता हवाई यात्रेवर जाण्याची वेळ तुझी आली आणि ही हवाई यात्रा आपण पाहिली. डीप मिड विकेटच्या टोक्यावरनं एक्झिक्यूट केलाय. इट्स अ पॉवर पॅक्ड हिट. ऑन साईडला आडवा बॅटनं यावेळेस प्रयत्न पुरा राहिला. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर. एक डाव तुझा आणि दुसरा डाव माझा, हे चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळालं. रिव्ह्यूची मागणी केली आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. हा बॉल चेक करायचा पंच. येस, कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच आम्हाला जोडले गेलेत. चेक करतायत सध्या एक्झॅक्टली गोलंदाजाच्या शैलीमध्ये आक्षेप घेतलाय तो ग्राह्य आहे की नाही पाहिला जाईल. सध्या चेक केलं जात आहे. टीव्ही अंपायर कंट्रोल रूम मधून पाहतायत, चाच पडताळणी करतायत. पवार 11 मालेट त्यांच्या विरोधामध्ये रविराज ब्लास्टर जांभुर्डे आणि त्यानंतर चेंज द गेम कांदारे आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. मॅच सुरू करा पुन्हा. षटकार आला पहिल्या बॉलवर, त्यानंतर वेगवान डॉट. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं तर संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. सध्या षटकार आल्याच्या नंतर दर्शन मात्र फार सुंदर गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, भेदक मारा. यावेळेस दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. कॅच देखील तिथे ड्रॉप केली आहे. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. कॅच सुटलेले किती महागडे ठरतात हे फार वेळा आपण पाहिलंय. ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती रोहित शर्माने जो 264 धावांचा विक्रम नोंदवला, त्यामागे हातभार कॅच सुटण्याचा राहिला. त्यासोबत दिवंगत लोकनेते, कामगार नेते स्वर्गीय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील आपण पाहिलं. केतन मात्रेने 70 धावा बनवल्या, त्यामागे सुटलेला झेल होता. राजू वाघमारेला आपण पाहिलं आरटीपीएलच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलं, त्यामध्ये देखील कॅच सुटली होती. त्याचाच खरतर ताळमेळ होता. आणि यावेळेस मात्र कॅच कंप्लीट. देखिए इमरजेंसी होगी, मंडप डेकोरेटर्स ध्यान दीजिए. सामने जो हमारा स्टैंड से साई बाबा स्टैंड, देखिए साई बाबा एंटरप्राइजेस, वहाँ पर आपको तुरंत जाना होगा. मंडप डेकोरेटर वायरिंग वहाँ पर देखिए थोड़ा प्रॉब्लम आ चुका है, दर्शक हमें बता रहे वहाँ से. गुजारिश होगी मंडप डेकोरेटर प्रतिनिधि देखिए यहाँ पर होंगे. मंडप डेकोरेटर कोई होंगे वहाँ पर तो तुरंत जाइए आप, ध्यान दीजिए वहाँ पर थोड़ा वायरिंग पर प्लीज. ये रिक्वेस्ट होगी आपसे, तुरंत इस बात पर आपको ध्यान देना होगा. टेक्निकल इशू वहाँ पर होना नहीं चाहिए, क्योंकि देखिए आज बड़े मुकाबले, टुडे नाइट एंड बिग फाइट, आज की रात ये माहौल बनेगा, मजा आएगा. देखिए यही हमारे कैमरामैन दिखाते हुए कुछ ना कुछ वहाँ पर प्रॉब्लम हुआ है. मंडप डेकोरेटर फिर एक बार हम देखिए आपका ध्यान देंगे यहाँ पर. यस, आ गए. थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. चलते मुकाबले की ओर कुछ स्कोर की बात करेंगे. यहाँ पर 25 रन स्कोर कार्ड पर 66 का पीछा करना. यहाँ पर मजा आ गया इस मुकाबले में. देखिए हमारे कैमरामैन बहुत चालाक है भाई. ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, रफ्तार थी, क्या तेज थी ये गेंद भाई, दिखी नहीं बल्लेबाज को, सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुकी. एक्शन रिप्ले हम देखेंगे. अल्ट्रा स्लो मोशन के साथ गिरने के बाद हल्का सा काटा बदला बाहर की तरफ. ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त. 25 रन 2 विकेट के नुकसान पर. का वास्तव अक्षरशः ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये
मॅच थांबवा पंच, सामना थांबवावा लागेल आपल्याला. थोडंसं वायरिंग शॉर्ट झाले तिथे, थोडा वेळ आपल्याला सामना थांबवावा लागेल. चला विनंती डीजेला, तत्पूर्वी आपण एक छोटासा संगीत ब्रेक घेऊया. डीजे ब्रेक. साठी ज्यांनी लढा दिला, जनतेच्या मनात विश्वास पेरला, शब्दाला ठाम म्हणाने प्रकार दिबा पाटील हे नाव नेहमी राहील अमर. नवी मुंबई विमानतळाला खरं तर फक्त दिबा पाटलांचं नाम, शेतकरी प्रकल्पग्रस्तांचं खरं तर आंदोलन एकत्रित आले, त्यांनी सरकारविरुद्ध आवाज उठवला आणि आज मात्र त्या नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं गेलं. वेलकम टू द दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे नाव खरं तर हे आवाज जेव्हा कानावरती पडेल ना, अनेक असे मोठमोठे सेलिब्रिटी स्टार्स त्या विमानतळावरती येतील, अनेक मोठमोठे राजकीय नेते जेव्हा त्या विमानतळावरती येतील, तेव्हा तो आवाज ऐकल्यानंतर आगरी कोळी कराडी समाजाचा, शेतकरी प्रकल्पग्रस्तांचा अभिमान वाढेल. मुकाबला हम शुरू कर सकते दोस्तों. चलिए फिर एक बार चलते मुकाबले की ओर. एक शानदार प्रतियोगिता हम देखेंगे. फिर एक बार सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करेंगे. आदर्श ट्रॉफी धानिवली 2025, वन ऑफ द बिगेस्ट इवेंट, सबसे बड़ा शो ये धानिवली का. 2 ओवर का खेल समाप्त, 25 रन 2 विकेट के नुकसान पर. भाचन मामा देखिए हमारे बहुत व्यस्त है, क्योंकि उनके ही तो दिन शुरू है भाई. फोटोग्राफी यहाँ पर बहुत जोर शोर से शुरू है, लेकिन उन्हें पता है धानिवली ट्रॉफी ये हमारी टूर्नामेंट है, तो इन दिनों में हमें यहाँ पर जुड़ना होगा. तो सब काम छोड़ छाड़ कर लग पड़े इस टूर्नामेंट के आयोजन नियोजन में. सभी धानिवली ग्रामस्थ मंडल का देखिए मैं जिक्र करूंगा यहाँ पर. हर एक का नाम जरूर यहाँ पर आपके कानों तक पहुंचेगा जरूर, क्योंकि सभी का नाम लेना बहुत जरूरी होगा. सबकी बड़ी मेहनत इस प्रतियोगिता के लिए. अब वामन दादा भोईर होंगे, श्याम दादा भोईर होंगे, उन्हीं के साथ भाऊ साहब होंगे, दानेश्वर जी भोईर होंगे, अभिमान भोईर होंगे, और सभी देखिए जिनका नाम हमने नहीं लिया, चंदू नाना होंगे, जिनका नाम हमने नहीं लिया भाई गुस्सा मत होइए, क्योंकि देखिए ये ग्रामस्थ धानिवली की टूर्नामेंट है और सभी जितने भी लोग हमारे धानिवली के, सभी की बहुत मेहनत है इस प्रतियोगिता में. रियाज गेंदबाजी के लिए आते हुए ओवर नंबर 3 लेकर पहली गेंद पर शायद मेरे ख्याल से अतिरिक्त रन खर्च किए उन्होंने. यस डेफिनेटली अतिरिक्त रन. फुल टॉस थी, ऑन साइड पर स्विंग किया है और ये गेंद जाएगी फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर. अंपायर सिग्नल, इट्स अ नो बॉल. वेस्ट टाइम पीमर करार दी गई इस गेंद को, फाइन लेग के बाहर भेजा है 4 रन के लिए. येस खरं तर आमचे धानिवलीचे मंगेश बाहुबली या नावानं ओळखले जाणारे, खरं तर त्यांच्या समोर तुम्हाला फूड स्टॉल पाहायला मिळेल. आगरी कोळी खानावळ तुम्हाला तिथे पाहायला मिळते. जा पे अँड ईट. सांगू नका मॅनेजमेंट टीम मेंबर आहात, कोणत्याही प्रकारे मुभा नाही आहे, पण हरकत नाही. जावा तिथे मस्त आगरी कोळी मेजबानीचा आनंद घ्या. क्रिकेटची मेजबानी तर आहे, पण भूक लागल्यावरती जा तिथे आणि लगेचच आनंद घ्या. डाल बजडी म्हटलं की आगरी कोळी थांबू शकणार नाही. ऑन साइडला इस बार घूम के मारने का प्रयास किया, वहां पर फील्डर मौजूद. रन कितने मिलेंगे अब ये सवाल मैदान में. दूसरे के लिए पलटे, थ्रो बहुत खराब आया है और उससे की बदौलत दोनों ही बल्लेबाजों को अवसर मिला. यहाँ पर देखते ही देखते दोनों ही बल्लेबाजों ने कितने रन मुकम्मल किए देखेंगे हम. 2 रन मुकम्मल हुए. अब ये पहली वैलिड गेंद थी और पहली गेंद पर एक्स्ट्रा है, उसके बाद 9 पर चौका लगा. फ्री हिट गेंद थी, दुक्का लगाया और इसी 2 के साथ टोटल 33 पर 33. लॉस ऑफ 2. 66 का पीछा करना है. आधा सफर हुआ है पूरा, आधा अभी भी बाकी. देखेंगे आधा सफर कैसे पूरा होगा. ये सफर जो है वो तय करना होगा. पहले लगभग 13 गेंदों में 33 बन चुके. नहीं भाई नहीं, यहां से रिवर्स खेलने का प्रयास था, संपर्क उतना अच्छा खासा हुआ नहीं. सीधे विकेट कीपर के हाथों में गेंद. डॉट बॉल का हिसाब होता है. एक्शन रिप्ले आप देख सकते हैं, गिनने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद थी और जरूर सही निर्णय था बल्लेबाज का रिवर्स खेलने का, लेकिन ये जो स्ट्रोक है भाई ये लगा तो आबाद वरना बर्बाद. इससे पहले हमने देखा 3 चौके लगाए स्वप्निल ने और रिवर्स के चक्कर में विकेट गवा बैठे अपनी.
डॉट बॉल का इजाफा होता हुआ रियाज थोड़े से महंगे साबित हुए पहले कुछ गेंदों पर, अब यहां से कमबैक करेंगे क्या देखना होगा। ऑन साइड पर व्हाट शॉट, देख घुमा के, इट्स अ टेरिफिक विकेट, घूम कर मारा है, वेट एंड वॉच, बैकवर्ड करने के ऊपर से ये लगा, आदर्श ट्रॉफी धानेवली 6 रन। एक तरफा इस मुकाबले को जीत सकती है, लेकिन हम किसी से कम नहीं। ताकत है, क्षमता है, बॉडी लाइन पर जोरदार जोरदार लगी। चलिए भाई पूछताछ करिए फील्डर्स, तुरंत देखिए वहां पर क्या हुआ है बल्लेबाज को। यदि पानी की मांग की जा रही है तो तुरंत लेके जाइए भाई। जोर से लगी एक्शन रिप्ले रॉय में दिखाएंगे टेलीविजन स्क्रीन पर, एग्जैक्टली कहां पर लगी है गेंद ये देखना होगा। यस, बॉडी लाइन पर जोरदार लगी है गेंद, स्क्रीन पर जैसे आपने देखा सीधे आई और टकराई गेंद बॉडी लाइन पर। तर बघा जेवढेही प्रेक्षक इथे आलेले आहेत त्या सर्वांना विनंती असेल, खरं तर तुमच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर विद्युत वाहिनी आहेत बघा, लक्षात त्या वायर आहेत, त्या वायरला थोडं सोडून उभं राहा, त्या वायरच्या थोडं मागे अथवा त्याच्या थोडं पुढे उभे राहा, कारण तिथे आता जसा प्रॉब्लेम आला होता तसा जर मोठा, आता तरी छोटा प्रॉब्लेम होता त्यामुळे हरकत नाही, पण जर मोठा प्रॉब्लेम यदा कदाचित आला तर आयोजनाला गालबोट लागेल, लक्षात ठेवा। स्पर्धा आपली आहे, तुमच्याशिवाय आम्ही स्पर्धा करू शकत नाही आहोत, तुमचं प्रेम या स्पर्धेवरती असायलाच हवं। फक्त इतकी विनंती आहे की स्वतःची काळजी घ्या, लाईट बंद झाली अर्धा तास 1 तास आम्ही आणू रिटर्न, पण तुम्हाला काय झालं तर काय करणार, त्यामुळे त्या वायर सोबत थोडं डिस्टन्स मेंटेन ठेवा आणि दूर उभे राहा, कीप सेफ डिस्टन्स। आणि येस, कोणाच्या निदर्शनात आलं, कोणाच्या नजरेमध्ये आलं की वायरमधून कुठून काही धूर निघतोय किंवा कुठे स्पार्क होतोय तर तुम्ही लगेच तिथे आम्हाला कळवा, आम्ही आमचा वायरमॅन तिथे पाठवू। चलते मुकाबले की ओर 39, जोरदार लगी गेंद, लेकिन कहते हैं ना जो डर का सामना करता है वो किसी से नहीं डरता है। किती मोठं संकट तुमच्या पुढे ते भिसरा आणि आता पुन्हा तयारी लगा, इसके पहले क्या हुआ वो भूल जाइए, अब क्या सामने आएगा उसका सामना करिए, सामना करने के लिए तैयार सामने सदाशिव। ओ इस बार गिल्लियां बिखेर दिए, विकेटों पर जाकर लगी गेंद, कहते हैं हमारा टीम में लाखुड़ तोड़ गोलंदाजी और विकेट का होता पतन। इससे पहले छक्का दागा था, क्विक रिप्लाई दिया है, विकेट चिटकाई, बल्लेबाज बड़े चलते। खूप छान नियोजन धानिवलीकर, काल खेळायला खूप मस्त वाटलं अशी कमेंट करतात जगदीश करतायत, जगदीश सासे फ्रॉम बाळूक, क्या बात आहे। बघा काय सुंदर कमेंट्स येतात या स्पर्धेसाठी, फार सुंदर कमेंट्स येतात। खरं तर प्रत्येकाला प्रेमात पाडणारी स्पर्धा आहे, सभी दर्शक दीवाने हो चुके हैं इस प्रतियोगिता के, पागल करके रखा है सबको, बहुत ही बेहतरीन मजा आ रहा है इस प्रतियोगिता में। ऑन साइड पर लॉप किया है, बहुत ही तगड़ा संपर्क हुआ है, डीप मिड विकेट के फील्डर बनेंगे दर्शक, ये गेंद गई डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ शानदार जानदार असरदार आदर्श ट्रॉफी धानिवली षटकार। तगड़ा स्ट्रोक था, 45 रन, 45 रन ऑन बोर्ड। देखिए नन्हे मुन्ने बच्चे आए यहाँ पर मुकाबले का आनंद लेने के लिए। अब आने वाली 12 गेंदें और आने वाली 12 गेंदों में जीत के लिए यहाँ पर बात करेंगे लगभग 21 रन की दरकार।
12 गेंदे 21 रन। करंट रन रेट बात करेंगे, देखिए भालचंद मामा 15 के औसत से रन बन रहे। अब आने वाले 12 गेंदों में 21 रन की दरकार होगी, यानी 10.50 के औसत से रन यहाँ पर बनाने होंगे। ऑनलाइन दर्शक बड़ी संख्या में जुट चुके, सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते आदर्श ट्रॉफी धानीवली 2025 क्रिकेट की सबसे बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट आप देख रहे हैं दोस्तों। मजा आ रहा है इस मुकाबले में, बहुत ही बढ़िया प्रतियोगिता है, शानदार प्रतियोगिता है। 12 गेंदे 21 की दरकार इस मुकाबले में। पहले 18 गेंदों पे लगभग 45 बने, 15 के औसत से रन बनाए। तगड़ी बल्लेबाजी हुई जिसमें स्वप्निल ने 3 चौके दागे, साथ ही साथ सदाशिव ने एक अच्छी बैटिंग की और अब ऋतिक के बल्ले से एक सिक्सर हम देखे। देखिए टाइम के साथ कोऑपरेट करना होगा, टाइम इज मनी, समय बहुत महत्वपूर्ण होगा। कल लगभग 2 बजे हमारे पूरे मैनेजमेंट टीम 4 बजे घर पर गई, क्योंकि यहाँ पर देखिए जैसे मुकाबले खत्म होते हम तो निकल जाते भाई, लेकिन मैनेजमेंट टीम को यहाँ पर बहुत सारे काम होते, तो देखिए उनका थोड़ा ख्याल रखिए और मुकाबले की शुरुआत करिए। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए डीप बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग के बीच एक फील्डर और डीप स्क्वायर लेग पर एक फील्डर आप देख सकते हैं। डीप मिड विकेट पे एक फील्डर है, लॉन्ग ऑफ और कवर रीजन पर एक फील्डर। ऑन साइड पर ऑप्शन के बाहर शफल हुए थे, ऑन साइड पर लॉप करने का प्रयास था। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुकी। गेंद डॉट बॉल का इजाफा, हर एक डॉट बॉल अब यहां से दबाव बढ़ा सकती है संकल्प प्रतिष्ठान काटेगढ़ टीम पर। ओ तेज थी, बहुत तेज थी, दिखी नहीं बल्लेबाज को, सीधे विकेट कीपर के हाथों में एक और डॉट बॉल। अब यहां से गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। खेल के इस दूसरे सत्र का हम जिक्र करेंगे। दर्शन पहले स्पेल में 7 रन उन्होंने खर्च किए, पहली गेंद पर सिक्सर आया, उसके बाद 5 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किए, 1 विकेट झटकाई। वही दर्शन आए, पहली 2 गेंदों पर कोई रन नहीं। इससे कहते गेंदबाजी, इससे कहते असली कमबैक। हर्षल स्ट्रगल कर रहे। तिलक वर्मा को उस दिन हमने देखा 24 गेंदों में 24 रन बनाए, रिटायर्ड हो गए। देखिए सही समय पर यदि आप अच्छी बल्लेबाजी नहीं करोगे तो ऐसे आपके साथ होगा। उचित समय जानकर देखिए अच्छी तगड़ी बल्लेबाजी करना बहुत जरूरी। एक्शन रिप्ले आप देख सकते हैं, ऑन साइड पर लॉप करने का प्रयास था, आड़ा बल्ला चलाने का प्रयास किया था, उतना अच्छा संपर्क हुआ नहीं। सिंगल यहाँ पर मिलता हुआ, सिंगल के साथ 40 पर टोटल 46 रन ऑन बोर्ड। अब आने वाली 9 गेंदे और 9 गेंदों में जीत के लिए लगभग 20 रन की अभी भी दरकार है। 9 गेंदे 20 रन, ये अच्छा है, ये स्ट्रोक अच्छा है। गेंद हवा में, फील्डर कोई वहां पर मौजूद नहीं, 3 फील्डर के बीचों बीच गेंद गिरी और शायद सभी दर्शक इशारा कर रहे हैं, ऑडियंस बोल लिया है और ऑडियंस ने बताया 4 रन मिले। यह आता हुआ संघर्षमय चौका। बात है देखिए, यस डेफिनेटली हमारे ऑफिशियल कैमरामैन ने वहां पर कवर किया था और फील्डर को भी पता था कि हाँ भाई पैर लगा है मेरा वहां पर बाउंड्री लाइन पर। रिव्यू, गेंदबाज देखिए, यस चेक किया जाएगा वहां पर। तीसरे अंपायर जुड़ेंगे हमारे साथ। गेंदबाज के एक्शन पर वहां पर देखिए ऑब्जेक्शन उठाया है। 50 रन पूरे, क्या बात है, शुभकामनाएं ढेर सारी संकल्प प्रतिष्ठान काटेगढ़ टीम के लिए। 50 का आंकड़ा छूते हुए फिलहाल 50 पर टीम पहुंच चुके हैं, यानी अभी भी लगभग आने वाली गेंदें शेष होंगी इस मुकाबले में। 8 और 8 गेंदों में 16 रन की दरकार। 16 का डोला, 40 की छाती। सीधी बात बोलूं, बातें घुमाने नहीं आती, लेकिन घूमकर मारना होगा अभी बल्लेबाज को। आने वाली 8 गेंदों में 16 की जरूरत होगी। इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ वैलिड डिलीवरी। चलिए शुरू करिए फिर एक बार मुकाबला। चलेंगे मुकाबले की ओर। अब एक्शन रिप्ले आप देख सकते हैं, इट्स अ वैलिड डिलीवरी, वेरी गुड डिसीजन बाय थर्ड अंपायर। तीसरे अंपायर ने बिल्कुल सही निर्णय दिया। यहाँ पर रुक कर खेलना होगा। कामयाबी के रास्ते पर देखिए, बात करते ना, धैर्य सबसे बड़ा आपका साथीदार होता है। धैर्य के साथ खेलिए, धीर के साथ खेलिए, जरूर जीत आप मिला सकते, मुकाम तक पहुंच सकते। ये बेहतरीन स्ट्रोक था, उड़ा कर मारा है, फील्डर वहां पर मौजूद, गैप में खेला है, नो चांस फॉर द फील्डर, इनटू द गैप, वैकेंट एरिया से गेंद गई 4 रन के लिए, ठोक दीजिए। क्या बात है, फिर एक बार देखेंगे एक्शन रिप्ले स्क्रीन पर। रॉ हमारे साथ जुड़े कंट्रोल रूम में, फ्रंट एंगल से देखना हम पसंद करेंगे। रॉ एक्शन रिप्ले, लेफ्ट हैंडर गेंदबाज के खिलाफ ऑफ साइड रीजन पर देखिए रपेटा दिया है, बहुत ही बढ़िया तगड़ा स्ट्रोक था, गैप में खेला 4 रन के लिए। अब यहां से इक्वेशन बदलता हुआ, अब आने वाली 7 गेंदे
और जीत के लिए 12 की जरूरत। धीरे धीरे ये हार और जीत का फासला कम होता हुआ। ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, कोई संपर्क उतना अच्छा बना नहीं, लेकिन एक रन मुकम्मल, एक रन तेजी से मुकम्मल की। अंपायर सिग्नल आता हुआ लेग बाइस के माध्यम से ये एक रन यहाँ पर स्कोर कार्ड पर ऐड होगी। स्ट्राइक अपने पास रखने का निर्णय लिया है बल्लेबाज शायद ऋतिक ने, और वो निर्णय सही होगा या नहीं आने वाली 6 गेंदें बताएगी। दिल की धड़कनें तेज होती हुई ये मुकाबला कौन जीतेगा ये अब आने वाली 6 गेंदें हमें बताएंगी। 6 गेंदें और जीत के लिए लगभग बात करेंगे यहाँ पर 11 रन की जरूरत होगी। फिलहाल आप देख सकते हैं दोस्तों स्क्रीन पर रविराज ब्लास्टर जाम्बुडे टीम फोटो सेशन कवर करती हुई, ये बहुत जरूरी है। ये जो कुछ अच्छे पल है ना वो अपने कैमरा में कैद करने चाहिए, क्योंकि हमारे ऑफिशियल कैमरामैन बात करेंगे महाराष्ट्र भर दौरा करते थे कि भालचंद मामा भोईर हमारे दानिवली के सुपुत्र हैं। ये भी इन्हें भी बहुत शौक है भाई ये कैमरा का, क्योंकि फोटोग्राफी चलाते हैं, वो वीडियोग्राफी चलाते हैं। टैंक क्रिक लाइव देखिए, सभी कैमरामैन इनका हम जिक्र करेंगे, सभी को चेहरे दिखाते, सभी चेहरे स्क्रीन पर दिखाते, लेकिन खुद पर्दे के पीछे काम करते इन कैमरामैन को हम सलाम देंगे। चलिए 6 गेंदे 11 की जरूरत, भाई स्पीडअप करिए दोस्तों। बघा एकच अनाउन्समेंट वारंवार केली की ऑनलाईन प्रेक्षक कंटाळतात, त्यांना खरं तर माहित नसते इथे काय सुरू आहे। एक ही सूचना यदि हम बार बार देते रहेंगे तो ऑनलाइन प्रेक्षक सोचेंगे भाई ये कमेंटेटर क्या कर रहे हैं। अब आने वाली 6 गेंदें जीत के लिए 11 की जरूरत। 55 रन स्कोरबोर्ड पर 66 का पीछा करना है। प्रशंसा जब होती है ना भाई, एक कमेंटेटर को और क्या चाहिए, जब दर्शक प्रशंसा करते हैं ना तब और जुनून आता है और जज्बा बढ़ता है और मजा आता है कमेंट्री के लिए। 6 गेंदे 11 की जरूरत। संकल्प प्रतिष्ठान काटेगर, या जीतेगा कौन मुकाबला शिव प्रेमी शिरगांव। आज मुश्किल है, कल बेहतर होगा, बस मेहनत करना मत छोड़ो। मैदान में संघर्ष आपको करना होगा, महाराष्ट्र की मिट्टी में आपने जन्म लिया है, संघर्ष आपको करना होगा। संघर्ष क्या होगा, किसका सच्चा होगा संघर्ष, वही जीतेगा ये मुकाबला। एक तरफ टीम काटेगर, दूसरी तरफ शिरगांव, कौन जीतेगा ये मुकाबला आदर्श ट्रॉफी दानिवली की इस प्रतियोगिता में। 6 गेंदे 11 रन। दिल की धड़कनें बढ़ती हुई, दिल की धड़कनें तेज होती हुई। 6 गेंदे 11 रन। चलिए टाइम के साथ कॉपरेट करिए भाई, पेनल्टी लग सकती है आपको, ध्यान दीजिए। पेनल्टी इस लास्ट ओवर में लग सकती है आपको और पेनल्टी महंगी साबित हो सकती है। खुद पर भरोसा रखिए दोस्तों, खुद पर भरोसा रखिए, जीत सकते हैं आप ये मुकाबला। दोनों टीमें अब यहां से प्रार्थना करेंगी हमें जीतना है मुकाबला, और उसी के साथ होगा कड़ा संघर्ष। ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, पहली गेंद कोई रन नहीं। अब यहां से मुश्किलें बढ़ सकती है भाई। संकल्प प्रतिष्ठान काटेगर टीम की एक्शन रिप्ले आप देख सकते हैं। राइट आर्म गेंदबाज थे, ऑन साइड पर लॉप करने का मन बनाया था, हल्की सी लेग ब्रेक आपको नजर आई वहां पर थे, या डायरेक्टली जाकर रुके गेंद विकेट कीपर के दस्तानों में। मुश्किलें अब यहां से बढ़ती हुई, जीतने वाले कोई अगला काम अलग काम नहीं करते, वो एक ही काम अलग अलग तरीके से करते। अलग तरीके से कुछ करना होगा। लॉप किया है, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे लपक लेंगे कैच। विकेट का होता पतन यहां पर। चौथा करारा झटका। 11 रन की अभी भी जरूरत और सिर्फ 4 गेंदें शेष। पर देखिए नए बल्लेबाज आपको तुरंत आना होगा मैदान में, ध्यान दीजिए इस बात पर। चलिए तुरंत मैदान में प्लीज। जैसे फील्डिंग टीम को हम बार बार देखिए बता रहे कि टाइम के साथ कॉपरेट करना होगा। देखिए क्या बेहतरीन कैच लपका। अंडर प्रेशर कैच लेना बहुत मुश्किल होता है भालचंद मामा, देखिए, लेकिन ये प्रेशर में देखिए बहुत ही बेहतरीन कैच लपका है। वहां पर फील्डर मौजूद थे, वहां पर देखिए बात करेंगे दर्शन थे और एक बेहतरीन कैच। अब आने वाली 4 गेंदें जीत के लिए 11 की दरकार। तो चलिए यदि मुकाबला बराबरी पर छूटता है, यानी यहां पर यदि आने वाली 4 गेंदों में 10 रन बने तो होगा सुपर ओवर का धमाल। आदर्श ट्रॉफी दानिवली अब तक शायद पिछले 2 दिनों में या रात के सेशन में सुपर ओवर हो चुकी है, बॉल आउट भी हो चुका है भाई, क्या बात है। चलते चलते 4 गेंदे 11 रन। ऑन साइड पर लॉप किया है, बल्ले के बीचों बीच टकराई है, बहुत ही दूर गई है भाई। ये छक्का नहीं मेरे दोस्त, ये अड्डा है। जो पानी में गिरने से डरता रहे ना वही तैरना सीखता है। और देखिए हवा में लहराती हुई तैरती हुई गेंद डीप बैकड़ा स्क्वायर लेके पीछे 6 रन।
ते काढ्यात उडवतो. गुल्लाला भड़क बैलगाड्याचा नाद आहे बाबा, एकदम कड़क बेहतरीन धुन आपने सुनी. अब आने वाली 3 गेंदे और आने वाली 3 गेंदों में जीत के लिए यहाँ पर बात करेंगे. 5 रन की जरूरत. बहुत ही बेहतरीन मुकाबला, मजा आ रहा है. अब इस मुकाबले में दिल की धड़कनें तेज हो रही भाई. जिन्हें देखिए हार्ट प्रॉब्लम है, जिन्हें भी कोई भी हार्ट प्रॉब्लम होगा, मोबाइल बंद कर लीजिए, आंखें बंद कर लीजिए, क्योंकि मैदान में जो मुकाबला हो रहा है भाई ये बहुत ही बेहतरीन हो रहा है. 3 गेंदे 5 रन. दर्शक दीवाने हुए. एक डाव तुझा दूसरा माझा, एक तेरे तरफ एक मेरे तरफ. इससे पहले छक्का दागा था और इसके बाद विकेट चटकाई. अब आने वाली 2 गेंदे और जीत के लिए 5 रन की दरकार. जब रास्ता कठिन होना समझ लीजिए भाई मंजिल आपके पास है. कौन चुमेगा मंजिल, कौन जीतेगा ये मुकाबला, आने वाली 2 गेंदे बताएंगी. आने वाली 2 गेंदे और जीत के लिए 5 की दरकार. बहुत ही बेहतरीन मुकाबला आप देख सकते हैं. दिल की धड़कनें बढ़ाने वाला है मुकाबला है. अब इस मुकाबले में दर्शक दीवाने हो चुके हैं. अब जो ऑनलाइन दर्शक है ना भाई वो बड़ी संख्या में बढ़ चुके हैं. लगभग 1-2 हजार से ज्यादा ऑनलाइन दर्शक 10 क्रिक लाइव के साथ जुड़े. सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में. बहुत ही मजा आ रहा है भाई से इस मैच में. 66 का पीछा कर रहे थे, अब तक स्कोर कार्ड पर 61 लगे. ये अब तक जो सफर हुआ है ना वो भूल जाइए. अगली आने वाली 2 गेंदों में हमें क्या करना है उस पर ध्यान दीजिए. जो पानी में गिरने से डरते नहीं ना वही तैरना सीखते. हमने इससे पहले बताया तैरना है तो डरना छोड़ना होगा. ये अच्छी गेंद थी, ये बेहतरीन गेंद थी. और यहाँ पर देखिए 1 रन, सिर्फ और सिर्फ 1 रन लेग बाइज के माध्यम से. अब आने वाली आखिरी 1 गेंद और जीत के लिए बात करेंगे यहाँ पर लगभग 4 रन की जरूरत. शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. क्या बात है, बहुत ही बेहतरीन मुकाबला हो रहा है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. हौसले अब मजबूत रखने होंगे, इरादे अब बुलंद करने होंगे. यदि ये मुकाबला जीतना है आदर्श ट्रॉफी दानिवली 2025 में जीत के साथ यदि आपको शुरुआत करनी है तो आने वाला ये 1 गेंद जो है वो आपको संभल कर खेलना होगा और आपको संभल कर फेंकना होगा. दोनों ही तरफ देखिए अग्नि परीक्षा होगी. बल्लेबाज की अग्नि परीक्षा, गेंदबाज की अग्नि परीक्षा. मुकाबला अच्छा लगा तो तालियां बजनी चाहिए मुरबाट कर. देखिए हौसला बढ़ाइए सभी दर्शकों का. जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे आखिरी गेंद का. और नीचे गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद. आसान सा कैच और दिल बहलाने वाले मुकाबले को जीता है टीम शिव प्रेमी शिरगांव ने. या सामन्याचा सामनावीर लगेच आपण वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे. गोलंदाजी करताना खरतर महत्त्वपूर्ण विकेट त्याने मिळवली एक आणि फलंदाजी करताना